भिवंडी तालुक्यातील किरवली येथे RD11 आयोजित सरपंच चषक किरवली 2026 सावरीदेव प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला। त्यासोबतच या क्रिकेट स्पर्धेला अनेक मान्यवरांनी देखील भेटी दिल्या। पंचक्रोशीतील आलेल्या सर्व मान्यवरांचे RD11 किरवली यांच्या वतीने स्वागत सन्मान देखील करण्यात आले। विशेष म्हणजे उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते विजयी संघांना बक्षीस वितरण देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। सरपंच चषक किरवली सावरीदेव प्रीमियम लीग 2026 आयोजक RD11 किरवली आज अतिशय थाटामाटात अशा प्रकारे या सामन्यांचं आयोजन केलेलं होतं। आज त्याचा शेवटचा दिवस होता, म्हणजे आज बक्षीस समारंभाचा दिवस। या बक्षीस समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख ज्यांच्या नावानेची स्पर्धा आयोजित केलेली होती असे इताडे गावचे डॅशिंग सरपंच जगनशेठ पाटील, बजागे मामा, सूर्यकांत पाटील, राम बजागे, भरत पाटील, व्यासपीठावर सर्व प्रमुख मान्यवर आणि येथे जमलेले सर्व क्रिकेट शौकीन आणि सर्व खेळाडू, सर्वप्रथम मी देवरुंग संघाने फायनल मध्ये पोहोचून फायनल तर विजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा असा खेळ केला आणि त्यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। तसंच दुसऱ्या स्थानी जरी फायनल मध्ये जरी पराभव स्वीकारावा लागला तरी आपण फायनल पर्यंत पोहोचलो, म्हणजे आपण चांगलाच खेळ केला, म्हणून पिशे संघाचंही मी अभिनंदन करतो। खरोखरच जर आज विचार केला तर टेनिस क्रिकेटला एवढं महत्व मी स्वतःच देत नव्हतो, परंतु ISPL चालू झाल्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये आपले भिवंडी तालुक्यातील खेळाडू हे अतिशय चमकत आहे आणि याच्या पुढे तर नक्कीच भिवंडी तालुक्यातील बरेचसे खेळाडू हे चमकतील अशा आशेने अशा स्पर्धा भरवणं ही काळाची गरज आहे। कारण आपल्या खेळाडूंना जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर अशा स्पर्धांचं आयोजन करणं हे खरोखरच गरजेचं आहे। त्यामुळे मी या सर्व स्पर्धकांना, म्हणजे उपसरपंच राकेश दिगाडकर असतील किंवा सर्व त्यांची टीम असेल, यांना सर्वांना धन्यवाद देतो। खरं म्हटलं तर सरपंच चषक म्हणजे सरपंच जगनशेठ पाटील यांनी केलेल्या त्यांच्या 5 वर्षातील कामाचा गौरव आहे। अशा प्रकारे त्यांनी चांगलं काम केलं म्हणून सरपंच चषक भरवण्यात आला। तर आपण नेहमी अशाच प्रकारचं इताडे किंवा किरवली गावासाठीच नाही तर संपूर्ण परिसरासाठी, भिवंडी तालुक्यासाठी नेहमी झटत असतात, नेहमी कुठलं ना कुठलं चांगल्या प्रकारचं काम करत असतात। असंच काम आपल्या हातून होत राहो। आपण समाजकार्यात, शैक्षणिक कार्यात किंवा कुठेही मागं पडत नाही। त्यामुळे जगनशेठ सारखं व्यक्तिमत्व घडणं ही काळाची गरज आहे। आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की आपल्या जवळच आहेत, ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत। सर्वांना कुठेही कुणाला मदत लागली तर ते नेहमी तत्पर राहतात। हजरजबाबी नेता जसा असावा तशा प्रकारचं नेतृत्व म्हणजे जगनशेठ पाटील। अशाच प्रकारचं त्यांच्या हातून काम घडत राहो। त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पुऱ्या होत असे परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि मी पुन्हा एकदा देवरुंग संघाचे अभिनंदन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।